मध्ये GRचा वाद वेगळा आहे। आमचं भांडण SC STच्या आरक्षणाकडे वाकड्या नजरेने कुणी बघू नये, कारण SC आणि STचं आरक्षण हे मूळ आरक्षण आहे। ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना आम्हाला मिळालेलं आरक्षण आहे। त्याच्यामुळे आम्हाला फडणवीस काय राजकारण करतायत, सरकार काय राजकारण करतंय, विरोधक काय राजकारण करतायत हे सगळ्या जनतेला कळतंय। प्रत्येक वेळी बंजाऱ्यांना गाजर दाखवायचं, वंजाऱ्याला गाजर दाखवायचं, त्या धनगरांना गाजर दाखवायचं, म्हणजे धनगराच्या बळावरती 70 वर्षे शरद पवारांनी बारामती आणि सोलापूरमध्ये मतं घेतली, केवळ धनगरांना आरक्षण देऊ या वाक्यावरती। त्या ठिकाणचे सुप्रियाताई असतील, अजितदादा पवार असतील, या सगळ्यांनी जे मतं घेतले, हा मुद्दा जिवंत राहिला तर यांची राजकीय पोळी भासते। पण या ठिकाणचा जो शोषित घटक आहे, बंजारा असेल, धनगर असेल, यांचे प्रश्न गंभीर आहेत। मेंढपाळाचा प्रश्न गंभीर आहे, भटकंती आहे, तांड्यावरचं जगणं बांजाऱ्याचं त्याचंही प्रश्न गंभीर आहे। पण यांच्या डोक्यात हे घालणं की तुम्ही STतून आरक्षण मागा, हा समूह मागत नाही, तर यांची असणारी लीडरशिप जी पदासाठी भुकेलेली आहे, जी असणारी RSSची हस्तक झालेली आहे, जी असणारी इथल्या मुख्यमंत्र्याची हस्तक झालेली आहे। RSSला आता 100 वर्ष पूर्ण झालेत आणि त्यांचा जातीमध्ये भांडण लावून सत्ता आणि इथली असणारी व्यवस्था, विषमता पुन्हा निर्माण करून, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंनी मनुस्मृती जाळून आणि दहन करून टाकलं, तिला पुन्हा जिवंत करायचं असेल तर SC STला विभाजित करा, OBCला विभाजित करा, बहुजनांमध्ये वाद लावा आणि नंतर असणाऱ्या यांना विषमतेच्या बळावरती गुलाम करा, हे धोरण या ठिकाणी राबवलेलं आहे। आणि म्हणून SC STचं आरक्षण हे मूळ आरक्षण आहे, त्याच्यात बदल होऊ शकत नाही। 10 ते 12 कसोट्या पार करून मिळालेलं हे आरक्षण आहे। आजही आमचं जगणं बदललेलं नाही, आजही आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळालेला नाही, आजही आमच्यावरती जातीच्या नावाने हल्ले होतात। नीती नागे असतील, पारधी समाजाचे हत्याकांड असतील, भिल्ल समाजाचे हत्याकांड असतील, परवाचं जय वाळवीचं नंदुरबारचा हत्याकांड असेल, आजही आम्हाला इंग्रजांनी जो कपाळावर शिक्का मारलाय चोराचा, तो चोराचा शिक्का सुद्धा 100 वर्षात ही व्यवस्था पुसू शकलेली नाही। आणि म्हणून जे बाबासाहेबांनी दिलं तेच आणखी आमच्यापर्यंत मिळालं नाही, आणि ते खायला जर कुणी येत असेल तर या ठिकाणी आपलं अस्तित्व वाचवण्याचा संघर्ष उभा राहिल्याशिवाय राहणार नाही। हा बीडचा मोर्चा आदिवासींचं, SCचं अस्तित्व वाचवणारा मोर्चा होता। आतापर्यंत STसाठीचं हे आंदोलन सुरू होतं, पण आजपासून SC आणि ST बचाव आंदोलन हे सुरू झालेलं आहे। बीडपासून सुरुवात राज्यात होईल, मुंबईला जाऊ, दिल्लीला जाऊ, आदिवासींकडे आणि दलितांकडे गमावण्यासारखं काही नाही। मी असणारा इशारा देतोय, सगळ्याकडे गमावण्यासारखं आहे। प्रॉपर्टी असतील, अनेक काय असेल, यांच्याकडे गमवायला आहे, आमच्याकडे गमवायला काही नाही। आमचा जो आधार आहे तो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि आरक्षण आहे, आणि तो जर कोणी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असतील, हे कार्टून लक्ष्मीकांत, ती आवडी, कुणाच्या भरोशावर सभा, काय चालतंय सगळं माहीत आहे। या ठिकाणचे तिरकाडोळा, ते काय कशासाठी त्या स्टेजवर चाललेत, हे RSSच्या इशाऱ्याशिवाय बंजारा आणि धनगराच्या स्टेजवर गेलेले नाहीत। आणि म्हणून यांनी षडयंत्र केलंय की जर SC STचं आरक्षण घालवायचं असेल, याच बिहारच्या गेल्या निवडणुकीमध्ये मोहन भागवतांनी स्टेटमेंट दिलं होतं की आरक्षणाची समीक्षा झाली पाहिजे। आरक्षणाच्या विरोधात असलेलं RSS या ठिकाणी आमचं आरक्षण संपुष्टात आणतंय, आणि म्हणून संपुष्टात आणायचं असेल तर यांच्यात भांडणं लावा, दंगली करा। आज बीडमध्ये दंगलीचा प्रयत्न झाला, आज या बीडमध्ये आमच्या रॅलीमध्ये रिक्षा आडव्या घातल्या, गाड्या आडव्या घातल्या, पोलिसांनी संरक्षण नाकारलं, कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, हे प्रस्थापिताच्या इशाऱ्याशिवाय झालं नाही आणि व्यवस्थेच्या बळावर सुद्धा हे झालेलं नाही। म्हणून आमचा गर्भित इशारा आहे की तुम्ही काही करा, आरक्षणाकडे जर वाकड्या नजरेने बघितलं तर त्याचे डोळे सुद्धा काढू, हा इशारा या माध्यमातून द्यायला आम्ही इथं आलो असणाऱ्या सरकारला। कारण की आता सरकार तुम्ही म्हणल्याप्रमाणे स्वतःचा डाव साधतोय, स्वतःच्या पोळ्या भाजून घेतोय आणि आपसामध्ये लढवायचं काम करतोय। तुमचं सरकारला काय म्हणतं? तुमचा जाहीरनामा कुठे आहे? शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा जाहीरनामा कुठे आहे? अतिवृष्टीमध्ये शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालाय, भूमिहीन मजूर उद्ध्वस्त झालाय, प्रत्येकाला घर देणार होते, हे जाहीरनामे कुठे आहेत? रोजगार देणार होते, हा प्रश्न कुठे आहे? म्हणजे तुम्ही मुद्द्यावरती लढत नाही, तर तुमच्या मुद्द्यांना आम्ही प्रश्न विचारतोय तर तुम्ही आरक्षणाचं भांडण लावताय। म्हणजे तुम्ही मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांना न्याय द्यायचा नाही, म्हणून हा सगळा खेळ रस्ता आहे। हे मराठा समाजाने सुद्धा ओळखलं पाहिजे की त्यांना असणारं GR दिला आणि पुन्हा मग STच्या विरोधात लोक का उतरवले?
पुन्हा एससीच्या विरोधात लोक का उतरवले आणि हे उतरणारे कोण आहेत? आज ओबीसीच्या समितीमध्ये भाजपचे लोक आहेत, मराठाच्या समितीमध्ये भाजपचे लोक आहेत, बचावाची उपसमिती नाही यांच्याकडं, भांडणं लावायची उपसमिती आहे. त्याच्यामुळे आमचा इशारा आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफीचं काय झालं त्याचं उत्तर द्या. दीनदलित इथल्या आदिवासींना तुम्ही जमीन देणार होता त्याचं काय झालं ते सांगा. आज आमच्या गायरान जमिनी आदिवासींच्या सौर ऊर्जाला हे चंद्रशेखर बावनकुळे लुटून लागले. पारध्या समाजाला भिल्ल समाजाने जे चिमूटभर जमीन धरली होती ती उद्ध्वस्त करायला लागले आणि आम्हाला असणारं भूमिहीन करायला लागले. आमच्या जमीन कुठे, रोजगार कुठे, कर्जमाफी कुठे, आर्थिक हक्क आणि अधिकार कुठे हे विचारणार आहेत. तुम्ही आरक्षणाच्या माध्यमातून ओला दुष्काळ कुठे गेला? तुम्ही 7 आणि 5 हजार रुपये द्यायला लागलात. हे मुद्दे सगळे हे सगळे मुद्दे यांना पूर्ण करायचे नाहीत म्हणून दिशाभूल करायची, दंगली पेटवायच्या, जातीचं ध्रुवीकरण करायचं आणि मताचं राजकारण करायचं. विधानसभा आली, आंदोलनं आले. आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आली, लगेच तुमचे आंदोलन आले. आम्हाला कळत नाही का चाललं. इथली सतर्क जमात एससी आणि एसटी ही देशाला जागृत करणार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातात घेऊन देवेंद्र फडणवीस यांना इशारा देतोय, कुणाच्याही नादी लागायचं, कोणत्याही जमातीला घेऊन तुम्ही राजकारण करायचं, पण एससी एसटीला डिवचायचा प्रयत्न करायचा नाही. एससी मध्ये वर्गीकरणाचं नाटक आणलंय. आनंद बदर नावाचे काय 2 लोकांची समिती, इंदिरा अवसार यांच्या 2 लोकांची समिती, 59 जातीचं असणारं आरक्षण विभाजनाचं षडयंत्र. म्हणजे नुसतं ओबीसी एससी एसटी भांडण नाही, तर आता एससीतल्या 59 जातींनी लढायचं, एसटीतल्या जातींनी लढायचं. हे वर्गीकरणाच्या माध्यमातून जाती विभाजित झाल्या पाहिजे आणि मग एक जय वाळवी यांना संपून टाकायचा. पण आम्ही ते होऊ देणार नाहीत. समूह म्हणून आणि प्रवर्ग म्हणून आम्ही या ठिकाणी लढणार. कितीही प्रयत्न केले तरी देवेंद्र फडणवीस यांचा मनुवादी अजेंडा आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही. मी त्यांना प्रश्न विचारतोय, सुप्रीम कोर्टाने वर्गकरणीचा जर निर्णय दिला होता, भारत बंदची आम्ही हाक दिली, त्यावेळेस नरेंद्र मोदींनी सांगितलं की देशात कुठंही कोणतंही राज्य हा असणारा निर्णय लागू करणार नाही. मग देवेंद्र फडणवीस वर्गीकरणाच्या बाजूने का आलेत? तुम्हाला नरेंद्र मोदीची खुर्ची पाहिजे, तुमचं राजकारण खुशाल करा, पण हा गर्भित इशारा आहे की फडणवीस यांना वैयक्तिक परिणाम पॅन्थरचे भोगावे लागतील. हा इशारा मी देतो. निश्चित आपण पाहू शकता की या ठिकाणी सरकार